चला जसं वेळ भेटेल तसं बनवूया। 1 ग्लास गव्हाचं पीठ, अर्धा ग्लास तांदळाचं पीठ आणि पाव ग्लास बेसन पीठ घेतले, चाळून घेतलं आणि एका रुमालामध्ये गठली बांधून उकळत्या पाण्यावरती चांगलं चाळणी ठेवून आहे ना वाफवून घेतलं 15 मिनटं। नंतर बाहेर काढून घेतलं आणि त्याच्या गाठी तोडून घेतल्या चांगल्या आणि मिक्सरला फिरून चाळून घेतलं परत। आता पिठामध्ये ना लाल तिखट, धना पावडर, हळद, हिंग, ओवा, सफेद तीळ, मीठ टाकलं, अर्धा चमचा तेल टाकलं। तेल काय जास्त वापरू नका, नाहीतर तेलामध्ये चकली सोडली ना तर विरघळून जाऊ शकते। गरम पाण्याचा वापर केलेला आहे पीठ मळताना। घट्टसर पीठ मळून घेतलं, साच्याला तेल लावून घेतलं, त्यामध्ये पीठ भरून घेतलं आणि मस्त अशी काटेरी चकली पाडून घेतली। पुढचं आणि मागचं तोंड चांगलं बंद करायचं, नाहीतर तेलामध्ये सोडली ना ती इस्कटू शकते। गरम तेलामध्ये सोडून आलटी-पलटी करून क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतली, लगेच काढून घेतली। मुलांनी गरमागरम ताव मारलेला आहे। थोड्याशा राहिल्या तुम्हाला दाखवते तोडून, मस्त क्रिस्पी कुरकुरीत झालेले आहेत। नक्की ट्राय करा। धन्यवाद।